टीईटी परीक्षा देताना सर्वात मोठा धोका काय? तर अनेक विद्यार्थी खूप अभ्यास करूनही टीईटी परीक्षेमध्ये 1 ते 2 मार्क्स फेल होतात. तर याचं कारण काय? तर याचं एकच मुख्य कारण आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, टस्टॉप एज्युकेटिव्ह आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी ज्ञानेश्वरी मनापासून स्वागत करतो. टीईटी पास होण्यासाठी खूप अभ्यास करतात, तरीही अनेक जण 1 ते 2 मार्क्स फेल होतात. याचे मुख्य कारण काय? याचं कारण त्यांचा अभ्यास कमी असतो असं नाही, तर ते परीक्षा देताना काही मोठ्या चुका करतात. आज आपण पाहणार आहोत की परीक्षा देताना अशा कोणत्या चुका होतात ज्या की नकळत होत असतात. अशा सर्व चुका व त्या कशा टाळायच्या यावर सविस्तर आपण आज बघणार आहोत. आजचा व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा अशी माझी विनंती राहील. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल आणि टीईटीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो. सर्वात महत्त्वाची चूक मित्रांनो बघा, टाइम मॅनेजमेंट. मित्रांनो बघा, आपला अभ्यास झालेला असतो, आपण परीक्षेला जातो, परंतु आपलं वेळेचं मॅनेजमेंट म्हणजे वेळेचं नियोजन अजिबात नसतं. त्यामुळे सुद्धा तुम्हाला काय होतं, म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगते वेळेचं नियोजन कसं करायचं. तर बघा, उदाहरणार्थ जर एखादा प्रश्न तुम्हाला सोडवायला घेतला आणि तो सुटला नाही, तर 5 ते 10 मिनिटं त्याच्यावर गेले आपले, तर पुढचा जो प्रश्न आहे, जे सोपे प्रश्न आहे ते आपले राहून जातात आणि शेवटी काय होतं की पेपर अपूर्ण राहतो. म्हणजे सोपे प्रश्न सोडून येतो आपण आणि अवघड प्रश्नावर आपला वेळ गेलेला असतो, त्यामुळे त्याचं आपलं नुकसान होऊ शकतं. आहे आधी तुम्हाला विषयावर कमांड आहे, जसं तुम्हाला मराठी सोबत जाताना आधी मराठी प्रश्न पूर्ण सोडून घ्या आणि मराठीमध्ये अडलं तुमचं त्याला बोल करून ठेवा. लगेच त्याला लगेच टुपका मारायचा नाही, कारण की जेव्हा तुमचा होतो ते सुरुवातीची तुम्ही जेव्हा पेपर सोडवता तेव्हा तर तुमची स्थिरता आणि पेपर झाल्यानंतरची स्थिरता याच्यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे आपण घाईघाईने एखादा प्रश्न आपला मराठीत सुद्धा चुकू शकतो. त्यामुळे येत नसेल त्याला बोल करा आणि पुढे जा. मग असं करून सगळे पेपर सोडून झाल्यानंतर जे प्रश्न आपल्याला आलेले नाहीयेत त्याला परत सोडवायचा आहे. मी तुम्हाला विश्वास देते की ते प्रश्न सुद्धा तुम्हाला येतात, त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला क्लिक होतं आणि ते प्रश्न सुद्धा तुमच्या बरोबर येऊ शकतात. त्यामुळे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एका प्रश्नाला जास्त वेळ द्यायचा नाहीये. तो प्रश्न सुटत नसेल पुढे जायचंय, नंतर परत त्या प्रश्नाकडे पेपर सोडून झाल्यानंतर यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण टिप्स आहे मित्रांनो. बघा, प्रत्येक सेक्शनसाठी एक वेळ ठरवा आणि स्टिक राहा. दुसरी चूक आहे मित्रांनो बघा, OMR शीट. इतकी डेंजरस चूक आहे, त्याला डेंजरस चूक असं म्हणता येईल. का बरं? तर मागच्या वेळेस बघा जो टीईटी पेपर झाला आहे, त्या टीईटी पेपरचा एक अनुभव सांगते माझ्या मैत्रिणीचा. तिने तो पेपर सोडवला, परंतु काय झालं, जो OMR शीट आहे त्यामध्ये तिचे 4 ते 5 प्रश्न खालीवर झाले. त्यामुळे तिथे तुझे मार्क बघा किती फरक पडला. जे आता तिला परत ही परीक्षा द्यावी लागत आहे केवळ 2 मार्कासाठी, 2 ते 3 मार्कासाठी. त्यामुळे मित्रांनो म्हणते की OMR शीटची चूक ही खूप डेंजर आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, जे बबल आहे ते बरोबर पाहून करायचं आहे. जर तुमचं एखादं बबल जर खालीवर झालं तर उत्तरांचा जो क्रम आहे तो चुकू शकतो. त्यामुळे तुम्हाला बघा 10 प्रश्न झाल्यानंतर आपण व्यवस्थित गोल केले आहेत का याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. बघा, सगळं काही आहे जे मार्क्स मिळवायचे ते OMR शीट बघून तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जर बबल चुकीचे केले तर तिथे तुमच्या मार्क्स कट होणार आहे. यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, जर बबल तुम्ही अर्धवट गोल केलं तर तुमचा मार्क्स कट होईल. तुम्ही जर 2 ठिकाणी जर गोल केलं तरी पण तुमचे मार्क्स जाणार आहे. त्यामुळे व्यवस्थित गोल करायचा आहे, कुठेही डबल गोल होणार नाही याकडे लक्ष सुद्धा द्यायचं आहे. आता आपल्याला काय होतं, एकदम रश मध्ये आपण आपला आन्सर शिफ्ट होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टीचं आपल्याला काय करायचंय, या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तेच आहे मित्रांनो, ओव्हर थिंकिंग आणि पॅनिक. मी तुम्हाला सांगते, तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर बघा अभ्यास खूप असतो तरी पण आपण खूप घाबरलेलो असतो की आधी मी असं झालंय, माझ्या परीक्षेमध्ये मला अपयश आलाय, किंवा मग ही परीक्षा पास होईल का नाही, कारण की ही परीक्षा खूप कठीण आहे असं म्हणतात. परंतु मी तुम्हाला सांगते ही परीक्षा अतिशय सोपी आहे आणि तुमचा अभ्यास झालेला आहे. तुम्ही आता तुम्ही जे बेसिक आतापर्यंत वाचलेलं आहे त्यातून पेपर येणार आहे. त्यामुळे अतिशय शांततेने पेपर सोडवायचा आहे. तिथं गेल्यानंतर बघा, परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर कोणाचं काय चाललंय त्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. 15 ते 20 मिनिटं आहे मित्रांनो, ते स्वतःच्या ध्यानासाठी द्या. म्हणजे ध्यान म्हणजे काय, डोळे लावून तुम्हाला ध्यान करायचं नाहीये, परंतु अतिशय शांत मन ठेवायचं आहे आणि स्वतःला पॉझिटिव्ह वाईब द्यायचे आहे की ही परीक्षा पास होणार आहे आणि पेपर अतिशय सोपा असणार आहे. या पॉझिटिव्ह वाईब बघा तुमच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी क्रिएट होते आणि तुम्ही तो पेपर सोडवताना अतिशय शांततेने तो पेपर सोडून चांगले मार्क्स मिळवू शकतो. तुम्हाला ही टिप्स आवडली तर नक्की परीक्षा हॉलमध्ये याचा उपयोग करा.
आता पेपर सुरू झाला आणि ओव्हर थिंकिंग केलं किंवा पॅनिक झालो आपण की मला येत नाही असं वाटतं बघा. कधी कधी आपल्याला हॉलमध्ये होतं असं पॅनिक होतो आपण, मला येत नाही असं आपल्याला वाटतं. तर असं अजिबात करायचं नाहीये. आत्मविश्वास कमी करायचा. नंतर तुमचा कॉन्फिडन्स कमी झाला तर इझी प्रश्न सुद्धा तिथे तुमचे चुकू शकतात. त्यामुळे आधी जे येतं ते सॉल्व्ह करा, शांत राहा आणि पुढे जा. आता बघा काही प्रश्न आता येतच नसतात. मग आता काही जण काय म्हणतात, काही जण काय करतात, रॅन्डम गेसिंग करतात. रॅन्डम गेसिंग म्हणजे काय, तर दोन 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 गोल करून टाकायचे. तर तुम्हाला असं नाही करायचंय. तुम्हाला प्रत्येक प्रश्न विचारपूर्वक सोडवायचा आहे. आणि तो प्रश्न येत नसेल, समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तुम्हाला पर्यायाकडून प्रश्नाकडे जायचं आहे. म्हणजे तुम्ही पर्याय चुकीचे काढून सुद्धा उत्तर काढू शकता. त्यामुळे रॅन्डम गेसिंग अजिबात करू नका. कारण रॅन्डम गेसिंग करत गेले तर तुमच्या प्रश्न रॉंग होण्याची शक्यता खूप असते. शेवटचा महत्वपूर्ण मुद्दा, रिव्हिजन न करणे. आता तुम्ही खूप वाचलेला आहे आणि वेळ आता कमी आहे, पेपर लगेच जवळ आलेला आहे. तर आपण जे आधी वाचलेलं आहे ते सुद्धा विसरलं जातं. त्यामुळे नवीन वाचू नका जास्त. त्यामुळे नवीन टॉपिक जास्त वाचू नका. जे तुम्ही आधी केलेलं आहे त्यावर जास्तीत जास्त रिव्हिजन करा. यामुळे काय होईल की जे तुम्ही वाचलेलं आहे ते अजून पक्क होईल. रिव्हिजनची खूप गरज आहे आता. तर ती परीक्षा पास होण्यासाठी केवळ अभ्यास नाही तर ह्या परीक्षा हॉलमध्ये चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. योग्य प्लॅनिंग केल्यामुळे तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता. तर ह्याच काही महत्वपूर्ण टिप्स तुम्हाला व्हिडिओतून द्यायच्या होत्या. तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मित्रांनो बघा, ज्या बेसिक नोट्स आहेत ज्यांची खूप मागणी होती मला, त्या नोट्स मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. जे लोक आपले चॅनल जॉईन करतील त्यांना मी पोस्टमध्ये ह्या नोट्स मिळून जातील. आजचा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.